Good morning, everyone. See the page number 88, fourth stanza. That is the poem Nose versus Eyes. The holding here, then holding the spectacles up to the court. Your lordships observes, they are made with a straddle. Here, straddle means extend across both sides. That is called as a straddle. As wide as reach of the nose is, in short, designed to sit close to it, just like a saddle. Again, would your lordships a movement, suppose tis a case that has happened and may be again, that visage or countenance had not a nose. Pray who would or who could wear spectacles then. Here straddles meaning काय दिलेलं आहे बघा, एक्सटेंड अक्रॉस बोथ साइड्स म्हणजे दोन्ही बाजूनं एक प्रकारे बसणे, दोन्ही बाजूने पाय एक्सटेंड करून बसणे. आणि सॅडलचं मिनिंग बघा, सॅडल म्हणजे एक प्रकारची सीट म्हणतो आपण, म्हणजे लो पार्ट ऑफ द रिज बिटवीन टू हाय पॉईंट्स, सीट रेज रिज, म्हणजे दिस इज वी आर कॉल्ड नोज, रिज ऑफ नोज असं म्हटलेलं आहे. दॅट इज एज ऑफ नोज, म्हणजे एक प्रकारे उंचवटा. रिज म्हणजे काय, उंचवटा, म्हणजे नाकाच्या उंचवट्यावर मधला भाग चष्म्याचा बसतो, म्हणजे चष्म्याला तो सपोर्ट आहे, लक्षात घ्या. म्हणून नोजमुळं चष्मा आहे असं नोजचं प्रूफ आहे. किंवा एक प्रकारे म्हणूया आपण, एक डिड नॉट, एक म्हणतो का नाही आपण की नाक नसेल तर चष्मा नाही, असं त्याचं मिनिंग. किंवा नाकाचं असं एक प्रकारे सजेशन आहे. किंवा पजेशन, किंवा आपण म्हणतो पजेसिव्ह नेचर, की स्पष्टपणे नाक काय म्हणते, नाक नसतं तर चष्मा कोणी घातला असता बघा. हिअर ऑन द होल इट अपियर्स अँड माय आर्ग्युमेंट शोज with the reasoning the court will never condemn. Here see the word condemn, एक प्रकारे disagreement or disapproval. See this, express disapproval म्हणजे नापसंती. On the whole it appears and my argument shows with the reasoning the court will never condemn that the spectacles plainly were made for the nose and the nose was as plainly intended for them. म्हणजे ह्यामध्ये नाकाची बाजू जी आहे ते नाक अतिशय म्हणतो आपण प्रूफ देऊन किंवा युक्तिवाद मांडल्यासारखं मांडते की चष्म्यासाठीच नाक बनलेलं आहे. आणि हे न्यायालय माझा मुद्दा नाकारू शकत नाही. काय म्हटलं त्यांनी त्या आर्ग्युमेंट्समध्ये, स्पेक्टॅकल्स प्लेनली वेअर मेड फॉर द नोज असं म्हणणं आहे नाकाचं, की नाकासाठीच चष्मा बनलेला आहे आणि चष्म्यासाठी नाक बनलेलं आहे. ह्यामध्ये लक्षात घ्या, आईजला अतिशय लेस इम्पॉर्टन्स दिलेला आहे. आणखीन यामध्ये नेचर कशा पद्धतीने एक्सप्लेन होते बघा. नोज आपण बघितलं तर दॅट इज हू क्लेम्स द पोझिशन, नोज क्लेम्स द पोझिशन अँड आईज आर लाईक अ सायलेंट नेचर्ड, वी आर कॉल्ड हार्डवर्किंग, ऑनेस्ट, म्हणजे कुठल्याही पद्धतीचं इथं वाद नाही घातलेलं, लक्षात घ्या. एकदम शांत आहे डोळे. आणि समथिंग हू हॅव सी मेनी टाइम्स डिनायड द राईट्स. ॲक्च्युली डोळ्यासाठीच चष्मा आहे, पण डोळ्यानं लक्षात घ्या कुठल्याही पद्धतीचा हक्क गाजवलेला नाही. ते खूप शांत आहे. म्हणजे दोन्ही पात्र जर बघितले आपण, कॅरेक्टर्स बघितली, नोज बघा किंवा आईज बघा, तर ह्यामध्ये जास्त प्रूफ इंटेंडिंग किंवा जास्त जोर किंवा माझा मुद्दाच खरा आहे असं कोण म्हटलेलं आहे तर नोज. देन शिफ्टिंग हिज साईड ॲज अ लॉयर नोज हाऊ he pleaded again in behalf of the eyes.
बघा आता थोडंफार म्हणतो आपण जीभ एक प्रकारे जिभीनं सुद्धा ॲज अ लॉयर डोळ्यांच्या बाजूनं थोडंसं बोलायचा प्रयत्न केला. दॅट इज इन बिहाफ ऑफ द आईज. प्लीडेड दॅट मीन्स रिक्वेस्टिंग अगेन. म्हणजे लॉयरनं त्या साईड बदलली नाकाची आणि डोळ्याच्या बाजून बोलण्याचा प्रयत्न केला. दॅट इज ट्राय टू अँड प्लीडेड अगेन इन बिहाफ ऑफ द आईज. इन बिहाफ ऑफ ही फ्रेज आहे बघा. दॅट इज कॉल्ड एखाद्याच्या बाजूनं, च्या वतीनं म्हणतो आपण. तर डोळ्याच्या वतीनं बोलण्याचा प्रयत्न केला पण लोकांना काही थोडंसं कळालं नाही किंवा बट व्हॉट वेअर हिज आर्ग्युमेंट्स फ्यू पीपल नो. म्हणजे सगळ्यांना हे ते उमगलं नाही किंवा अंडरस्टँड झालेलं नाही. न्यायालयालाही तो मुद्दा लक्षात घ्या पटला नाही. फॉर द कोर्ट डिड नॉट थिंक दे वेअर इक्वली वाईज. दॅट इज नोज अँड आईज. सो हिज लॉर्डशिप डिक्रीड. तो वर्ड बघा, डिक्रीड. दॅट इज अन ऑफिशियल ऑर्डर दॅट हॅज द फोर्स ऑफ लॉ. म्हणजे ह्यामध्ये मिनिंग काय येतं आहे की ऑर्डर, निर्णय, थोडक्यामध्ये डिसिजन. विथ अ ग्रेव सोलमन. सोलमन दॅट मीन्स फॉर्मल ऑर डिग्निफाईड, एक प्रकारे औपचारिक. काय म्हटलंय बघा, सो हिज लॉर्डशिप डिक्रीड. आता युक्तिवाद हा पटला नाही, लक्षात घ्या. कुठला युक्तिवाद? दॅट इज हाऊ वी हॅव सी लॉयर प्लीडेड अगेन इन बिहाफ ऑफ द आईज. ते आर्ग्युमेंट्स क्रिएट केले त्यांनी, पण न्यायाधीशांनी लक्षात घ्या अतिशय सिरियसली धीरगंभीर आवाजात औपचारिकरित्या निर्णय काय दिला? लॉर्डशिप्स डिक्रीड विथ अ ग्रेव सोलमन टोन, डिसिसिव्ह अँड क्लिअर. बघा अतिशय निर्णायक आणि स्पष्ट असा रिझल्ट दिला. विदाउट वन इफ और बट दॅट व्हेनेवर द नोज पुट हिज स्पेक्टॅकल ऑन. काय डिसिजन आहे बघा, व्हॉट्स द डिसिजन, लास्ट डिसिजन ऑफ द जज. काय म्हटले त्याने? नोज पुट हिज स्पेक्टॅकल ऑन बाय डे लाईट ऑर कॅन्डल लाईट आईज शुड बी शट. बघा ज्या ज्या वेळेला नाक आपला चष्मा घालेल, म्हणजे ज्या वेळेला आपण चष्मा लक्षात घ्या ओपन करून डोळ्यामध्ये म्हणजे डोळ्याच्या समोर धरतो त्यावेळेला डोळे आपले लक्षात घ्या बंद होतात. थोड्याफार का होईना सेकंडसाठी डोळे आपण बंद, चष्मा घालताना काय करतो जरा डोळे मिटल्यासारखे करतो. पण त्यांनी काय म्हटलंय? मिटले पाहिजेत. दॅट इज दे यूज ॲज अ शुड फॉर्म. नोज पुट हिज स्पेक्टॅकल्स ऑन. बघा नोज पुट म्हटलेलं आहे ज्या ज्या वेळेला नाक आपला चष्मा घालेल, म्हणजे ॲक्च्युली इथं पोझिशन कुणाला दिलं? नाकालाच दिले. दॅट इज नोज हाव अ वी हॅव सी द डिसिजन शुड बी फॉर द नोज साईड. कारण का जास्त म्हणतो आपण इंटेन्शन किंवा क्लेम्स, पोझिशन हे कोणी सांगितलं? नाकानंच सांगितलेलं आहे. म्हणजे इथं नेचर तुम्ही बघितलं तर नोजचं नेचर अतिशय अनडिझर्विंग पर्सन आहे, लक्षात घ्या. हू क्लेम्स द पोझिशन ओव्हर समथिंग इवन दो ही हॅज नो यूज फॉर इट. बघा ॲक्च्युली नाक यूज काय करते रे? एक प्रकारे नाक काय चष्मा यूज करते? इथं चष्म्याचा यूज कोण केला जातो? डोळ्यांनी. तरीसुद्धा नाक लक्षात घ्या जबरदस्तीनं चष्मा हा माझ्यामुळंच आहे, मी आहे म्हणून चष्मा आहे. दिस इज अ वी आर कॉल्ड हिज इंटेन्शन in first one of the stanza we say. Okay, so this is judiciary system. Judge gave the verdict a grave tone without any hesitation, doubt. Whenever nose put on his spectacles, eyes must be shut. म्हणजे ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला नाक चष्मा घालेला असं म्हटलंय बघा, म्हणजे चष्मा आपण नाकावर ठेवतो त्यामुळे नाकाचा चष्मा असं म्हटलेलं आहे. दॅट इज वी शुड बी ऑल्सो यूज ॲज अ स्ट्रॅडल वी आर कॉल्ड और सॅडल. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण उंचवटा ते नाकाचं आहे ते सीट आहे एक प्रकारे चष्म्याची. ओके, सो इन दिस पोएम वी हॅव सी हाऊ द आर्ग्युमेंट्स इन द फेवर ऑफ नोज. आर्ग्युमेंट्स कुणाच्या फेवरमध्ये आहेत? तर नोजच्या फेवरमध्ये आहेत, लक्षात घ्या. नोज कॅन यूज स्पेक्टॅकल्स, आईज हॅव टू पुट शट वेन नोज वियर्स. आणि त्यामुळे त्यांनी काय डिसिजन दिला की जीभ चष्म्याची मालकी नाकाची आहे असं समर्थन करते आणि नाकाची बाजू
चांगल्या पद्धतीनं मांडायचा प्रयत्न केला. म्हणजे ज्युडिशरी सिस्टम, न्यायालयीन पद्धती किती लक्षात घ्या, एक प्रकारे म्हणतो आपण डीम आहे किंवा समथिंग वी हॅव कॉल्ड नॉट करेक्ट, इनकरेक्ट, म्हणजे करेक्ट नाही लक्षात घ्या. हा डिसिजन जस्टिफाय केलेलंच नाही आहे. ओके, हिअर आफ्टर दॅट वी हॅव सी द brainstorming. You should try to solve this brainstorming. If any objection, any fault, any problem, you should ask me. Okay, so here we stop now.